प्राध्यापक SP गायकवाड, प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने जो नुकताच निकाल घोषित केलेला आहे, त्यामध्ये 12वी वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। दयानंद कला महाविद्यालय हे पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारं मराठवाड्यामधील एकमेव महाविद्यालय आहे। NAAC अ दर्जा प्राप्त हे महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे 18 प्राध्यापक, त्यापैकी जवळपास 17 प्राध्यापक हे PhD धारक आहेत। 7 प्राध्यापक हे प्रोफेसरपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। या महाविद्यालयाच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं ते गुणात्मक आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना देणार आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या ठिकाणी नम्र निवेदन करतो की आपलं पाल्य कुठल्याही शाखेमधून त्यांनी 12वीचं शिक्षण पूर्ण केलेलं असेल तर आपण वैद्यकीय शिक्षणाकडे, अभियांत्रिक शिक्षणाकडे किंवा वाणिज्य महाविद्यालयाकडे आकर्षित न होता कला महाविद्यालयाकडे, कला शाखेकडे आपण आकर्षित व्हावं आणि आपल्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश द्यावा। कारण सर्व शाखांची जननी ही कला शाखा आहे। या शाखेमधून शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय जर कुठल्या शाखेमध्ये असेल तर ते कला शाखेमध्ये आहे। कला शाखेमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच कला महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम देखील शिकवले जातात, ज्याची आता बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। ज्यामध्ये दयानंद कला महाविद्यालयामध्ये BA फॅशन, BA ॲनिमेशन आणि BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हे 3 नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत। आणि या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित असलेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्यापैकी एकही विद्यार्थी बेरोजगार नाही। सर्व विद्यार्थ्यांना आपला व्यवसाय किंवा नोकरी हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध आहे। त्याचबरोबर या व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच पारंपरिक दर्जेदार अभ्यासक्रम आणि त्याचं शिक्षण देणारी दयानंद शिक्षण संस्था, त्यामधलं कला महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे। या महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवराज बोकडे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पोलीस प्रशासनामध्ये अधिकारी असलेले कालिदास सूर्यवंशी यांनी आपल्या कार्याची छटा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीनं निर्माण केली आणि त्याची दखल माननीय राष्ट्रपतींनी घेतली आणि त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे। महाविद्यालय कला क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील आघाडीवर आहे। या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज TV वर चालणाऱ्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये चांगल्या प्रकारच्या भूमिका ते पार पाडत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला नावलौकिक हा मिळवलेला आहे। कला महाविद्यालयाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे वरिष्ठ महाविद्यालय आहेत, कनिष्ठ महाविद्यालय आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा संस्थांच्या ज्या माध्यमिक शाळा आहेत, या शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी शिक्षक म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल। म्हणजे शिक्षक बनवण्याचं काम, प्रशासकीय अधिकारी बनवण्याचं काम
कर्मचारी बनवण्याचं काम, राजकीय नेते बनवण्याचं काम, कलाकार बनवण्याचं काम, खेळाडू बनवण्याचं काम हे दयानंद शिक्षण संस्थेनं अखंडपणे दयानंद कला महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीरमणजी लाहोटी आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय रमेशजी बियानी यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद कला महाविद्यालय हे कार्यरत आहे. जेव्हा कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केला त्यावेळेस 14 एप्रिल 2020मध्ये दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये ऑनलाईन टीचिंगच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं ऑनलाईन टीचिंगची सुविधा दयानंद शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिली आणि संपूर्ण या 2 वर्षामध्ये दयानंद कला महाविद्यालयाचा एकही वर्ग टीचिंग विना राहिला नाही. ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी जोडण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. मी पालकांना नम्र निवेदन करतो की महाविद्यालयानं सुरू केलेले जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, जे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत, त्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये BA फॅशन, ॲनिमेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस यामध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा आणि त्यांच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत ते गुण विकसित करण्याची संधी दयानंद कला महाविद्यालयाला द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष कदम, दयानंद कला महाविद्यालय लातूर. मी मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये काम करत आहे. त्याशिवाय महाविद्यालयामधील BA इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही जी पदवी आहे त्या पदवीचा समन्वयक म्हणून मी काम करत आहे. प्रथमतः मी यावर्षी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. पालकांना सुरुवातीला असा प्रश्न पडतो की 12वी झाल्यानंतर कोणत्या पदवीला ॲडमिशन घ्यावं. तर आता वेगवेगळ्या पारंपरिक पदवी आहेत, BA आहे, BSc आहे, BCom आहे, याशिवाय वेगवेगळ्या पदवी आहेत. पण दयानंद कला महाविद्यालयामध्ये अशी एक पदवी, नवीन पदवी निर्माण करण्यात आली, म्हणजे सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या पदवीचं नाव आहे BA इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ही पदवी काय आहे, म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नामध्ये ही पदवी काय आहे, 3 वर्षाची आहे का, ही समकक्ष आहे का इतर पदवीला. तर त्या प्रश्नाची उत्तर आपण देत असताना ही पदवी जी आहे ही पदवी 3 वर्षाची पदवी आहे. त्याशिवाय इतर जी पदवी आहेत BA, BSc, BCom किंवा याशिवाय ज्या काय पदवी आहेत त्या पदवीला समकक्ष असलेली ही पदवी आहे. या पदवीचं काय स्वरूप आहे, तर या पदवीचं जे स्वरूप आहे हे पदवीचं स्वरूप ही BA इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस याच्यामध्येच, म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रशासनामध्ये जाण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी ही पदवी महाविद्यालयामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. या पदवीचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम जर आपण बघितला, जर समजा आपल्या पाल्यांना जर MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर या पदवीला आपण प्रवेश घेतलेला अतिशय म्हणजे उचित आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे MPSC आणि UPSC करण्याची जी काही परंपरा आहे, BSc, BCom किंवा इतर पदवी करून आपल्याकडे विद्यार्थी MPSC करतात. पण जर समजा आपण तुमच्या पाल्याला जर समजा MPSC आणि UPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर त्याने 12वी पासूनच जर अभ्यास केला तर तो उत्तीर्ण होण्याचे चान्सेस त्याचे जास्त आहेत. आणि या पदवीमध्ये म्हणजे ही गोष्ट साध्य होते की 12वी म्हणजे फर्स्ट इयरपासून 3rd इयरपर्यंत जो काय अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे तो अभ्यासक्रम हा म्हणजे पूर्णतः MPSC, UPSC आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला म्हणजे पूर्णतः म्हणजे कव्हर करणारा, पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारा, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट इयरपासून 2nd इयरपर्यंत हा फर्स्ट इयर, 2nd इयर आणि 3rd इयर या 3 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जनरल पदवीमध्ये जे काही गणित नसतं ते गणितसुद्धा इथं आहे, विज्ञान आहे, अंकगणित आहे, बुद्धिमापन आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षेला जे काही आवश्यक आहे ते या पदवीमध्ये म्हणजे तुम्ही शिकू शकताय. आणि त्यामुळं काय होऊ शकतं की पदवी मिळत असतानाच तुम्ही MPSC आणि UPSCचा या ठिकाणी अभ्यास करू शकता. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात, पदवीही मिळते आणि MPSC आणि UPSCचा अभ्यासही तुमचा होऊ शकतो. त्याशिवाय
याचा म्हणजे फायदा आणखीन काय आहे, तर याचा असा फायदा आहे की तुम्ही वेगवेगळ्या पदवीचं पूर्णतः शिक्षण घेतलं, म्हणजे तुम्ही सायन्स, आर्ट्स जे काही शिक्षण घेत आहे त्या सगळ्या म्हणजे शिक्षणाचा एक समूह या पदवीमध्ये आहे. म्हणजे आर्ट्समधलेही विषय आहेत, कॉमर्समधलेही विषय आहेत आणि सायन्समधलेही विषय आहेत. त्याशिवाय प्रशासकीय व्यक्तिमत्व जे काय असतं म्हणजे समजा कलेक्टर होण्यासाठी किंवा डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी किंवा तहसीलदार होण्यासाठी म्हणजे प्रशासकीय जे व्यक्तिमत्व तयार व्हावं लागतं ते तयार करण्याचे म्हणजे प्रशासकीय व्यक्तिमत्व या पदवीमधून तुमचं काय तयार होऊ शकतं आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी जर समजा आपणास अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या जवळपास सगळ्याच सेक्टरमध्ये सगळ्याच विभागामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदं भरले जातात. मग त्याच्यामध्ये UPSC असो, MPSC असो, बँकिंग असो किंवा सरळ सेवा असो किंवा म्हणजे सैन्य भरती असो किंवा पोलीस भरती असो, हे वेगवेगळे सेक्टर जे आहेत त्या सेक्टरमध्ये स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. आणि या स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी केल्याशिवाय तुम्ही त्या सेवेमध्ये जाऊ शकणार नाहीत. आणि या पदवीमधून हे साध्य होऊ शकते. आणि या पदवी म्हणजे करत असताना तुम्ही दयानंद कला महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन तुम्ही घेतलं तर याला कुठल्याही पदवीचा कुठल्याही शाखेतला विद्यार्थी याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे सायन्सचा 12वी झालेला विद्यार्थी याला ॲडमिशन घेऊ शकतो, कॉमर्सचाही म्हणजे 12वी झालेला ॲडमिशन घेऊ शकतो आणि आर्ट्सचाही विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. याला पात्र फक्त आहे 12वी समकक्ष विद्यार्थी उत्तीर्ण पाहिजे असे विद्यार्थी या पदवीला म्हणजे प्रवेश घेऊ शकतात. आणि ही 3 वर्षाची पदवी आहे. आणि या पदवीमधून तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. आणि नक्कीच जर समजा तुम्ही फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या प्रकारचे अधिकारी या ठिकाणी होऊ शकतात. आणि महाविद्यालयामध्ये ही पदवी 2016पासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षेचं स्वतंत्र असं एक अभ्यास केंद्र, त्याशिवाय स्वतंत्र असं ग्रंथालय, स्वतंत्र असं काय म्हणजे टीचिंग हॉल, असे वेगवेगळे अद्ययावत टीचिंग हॉल वगैरे व्यवस्थित असे काय तयार करण्यात आलेले आहेत. आणि त्याशिवाय या पदवीला म्हणजे जे अध्यापन करणारे जे काय प्राध्यापक आहेत हे सुद्धा MPSC आणि UPSCला बाहेरच्या क्षेत्रामध्ये अध्यापन करणारे जे काही प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकाची नेमणूक आमच्या संस्थेचे माननीय लक्ष्मणजी लाहोटी आणि माननीय रमेशजी बियाणी सरांनी या ठिकाणी मुद्दाम नेमणूक केलेली आहे. कारण सर्वसाधारण टीचिंग वेगळी आहे आणि स्पर्धा परीक्षेची टीचिंग वेगळी आहे. हे गृहीत धरून या विद्यार्थ्याचा सगळाच विकास व्हावा या दृष्टीने या ठिकाणी अध्यापनही कार्य केले जाते. आणि आपण जर या पदवीला आपण ॲडमिशन घेतलं तर नक्कीच 5 वर्षामध्ये म्हणजे आपला पाल्य किंवा तुम्ही अधिकारी होऊ शकताय असं मला खात्री वाटते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. माझं नाव दुर्गा सत्यनारायण शर्मा. मी दयानंद शिक्षण संस्थेमध्ये संस्थेअंतर्गत दयानंद कला महाविद्यालयामध्ये ॲनिमेशन विभागामध्ये जवळपास 10 ते 11 वर्ष झाले कार्यरत आहे. 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि कला शाखेत त्यांचं स्वागत करते. आता सगळ्यात आधी आपल्याला बऱ्याच जणांना ॲनिमेशन काय आहे ही फील्ड माहीत नाही आहे किंवा ॲनिमेशन माहीत जरी असलं तरी आपण काय समजतो की हां फक्त एक क्लिप बनवली म्हणजे ॲनिमेशन झालं असं आपण बऱ्याच जणांना एवढंच परिचित आहे ॲनिमेशन. पण तसं नसताना ह्या ॲनिमेशनमध्ये फक्त कला नाही तर थोडा भाग कलेचा, थोडा सायन्सचा, थोडं कॉमर्सचा असं सगळं मिळून असं मिश्रण ॲनिमेशनमध्ये आहे. तर तुमच्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना आहेत त्या तुम्हाला व्हिज्युअलाइज करून तुम्हाला त्या क्लिपद्वारे किंवा तुमच्या ड्रॉईंगद्वारे समोरच्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. प्लस ह्या ड्रॉईंग्स किंवा ह्या क्लिप्स बनवताना तुम्हाला जो मेसेज सेंड करायचा आहे तो समोरच्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. एक सिंपल उदाहरण सांगते मी तुम्हाला की जसं आपण पालक परेशान असतात की मुलगा 2-3 वर्षाचा आहे आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात. तेच जर त्यांना एखाद्या कार्टूनद्वारे आपण सांगितलं तर ती गोष्ट त्यांना लवकर लक्षात बसते. तर हे कार्टून जे आहेत ते संस्कार रुजवण्याचं सुद्धा काम करतात. अशा बऱ्याच ॲनिमेटेड ज्या मूव्हीज आहेत, सिरियल्स आहेत, असे बरेच कामं ॲनिमेशनमध्ये केले जातात. तर दयानंद शिक्षण संस्थेमध्ये दयानंद कला महाविद्यालयामध्ये ॲनिमेशन विभाग हा जवळपास आत्तापर्यंत बऱ्याच बॅचेस बाहेर पडले आहेत. 2009पासून हे ॲनिमेशन विभाग सुरू झालेला आहे. तर इथले खूप विद्यार्थी आत्तापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या जे स्टुडिओज आहेत ॲनिमेशनचे तिथं कार्यरत आहेत चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर. तर आधी आपण समजून घेऊ की ॲनिमेशन आहे काय. तर आपल्याकडे ॲनिमेशनचा UG कोर्स आणि PG कोर्स असं दोन्ही कोर्स चालतात. ह्यासाठी
12वी कला, वाणिज्य, विज्ञान किंवा MCBC अशी कोणत्याही शाखेतून तुमची 12वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. प्लस आता ॲनिमेशन आहे काय म्हटलात तर ॲनिमेशन एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अशा 3 कॅटेगरीज पडतात. प्री प्रोडक्शनमध्ये काय असतं तर जे काही ॲक्च्युअल व्हिडिओ एडिटिंग सुरू होणं किंवा एखादा ॲक्च्युअल व्हिडिओ सुरू होणं त्याच्या आधीची जी आपण कच्ची माहिती बनवतो ती कच्ची माहिती सर्व प्री प्रोडक्शनमध्ये येते. त्याच्यात ड्रॉइंग असू देत किंवा ग्राफिक असू देत अशा बऱ्याच सब्जेक्ट त्याच्यात केले जातात. तुमच्या डोक्यात जर एखादी कल्पना आली तर ॲटलिस्ट ती तुम्हाला कागदावर उतरवता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जातो प्रोडक्शनमध्ये. तर प्रोडक्शनमध्ये काय होतं तर ॲक्च्युअल वर्क सुरू होतं. ॲक्च्युअल कॉम्प्युटरसमोर बसून तुम्हाला कार्य करायचं असतं. सपोज त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं कॅरेक्टर तयार करायचं जसा छोटा भीम आहे हे कॅरेक्टर तयार करायचं आहे तर ते आपण मायथॉलॉजीमधून कॅरेक्टर उचलला आहे, त्याचा एक जो अटायर आहे तो तिथून घेतलेला आहे, त्याला कॅरेक्टर मॉडेलिंगमध्ये तयार करायचं. त्याच्यानंतर त्यांना रिगिंग करायची. रिगिंग म्हणजे बोन्स देण्याची एक प्रोसिजर असते कॅरेक्टरला. त्याच्यानंतर त्याचं ॲनिमेशन क्रिएट करायचं. ॲनिमेशन म्हणजे आहे काय तर एक 24 फ्रेम असतात एका सेकंदामध्ये आणि जे प्ले करतो तर आपण एक 24 एका सेकंदाचं आपण व्हिज्युअलाइज करतो. तर ही जी प्रोसेस आहे ती टेक्निकलरित्या खूप जास्त वार्ज आहे. तर त्यासाठी ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त मनुष्यबळ लागतं आणि त्यासाठी आपले जे विद्यार्थी आहेत ज्यावेळेस पासआउट होतात ते लगेच जॉबला लागतात. त्याचं हे प्रामुख्यानं कारण आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर आपण येतो पोस्ट प्रोडक्शनकडे. जसं ॲक्च्युअल ॲक्टिंग एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल एडिटिंग झाल्यानंतर ॲक्च्युअल व्हिडिओ ॲक्टिंग झाल्यानंतर एडिटिंग होते. तर ही जी एडिटिंग असते ही पोस्ट प्रोडक्शनमध्ये येते की जसा त्याचा साऊंड व्यवस्थित लागला आहे का, त्याचं बॅकग्राऊंड आणि जो समोरचा व्ह्यू आहे तो व्यवस्थित मॅच झाला आहे का, हे सर्व पार्ट येतो पोस्ट प्रोडक्शनमध्ये. असे जे एडिटिंगचे कामं आहेत बरेच कामं ह्याच्यात केले जातात. तसंच आपण जे मूव्हीजमध्ये पाहतो की वेगवेगळे आपल्याला सीन्स दाखवले जातात. ते सीन्स काय असतात तर बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या लेयर्स मागे पुढे करून आपल्याला असं दाखवलं जातं की एक भव्यदिव्य सीन आहे, पण तो भव्यदिव्य सीन नसतो, वेगवेगळ्या लेयर्स असतात. अशा बऱ्याच गोष्टींचं एडिटिंग करणं हे पोस्ट प्रोडक्शनमध्ये होतं. तर ते आपण 3rd इयरमध्ये शिकतो. आणि ज्यावेळेस हे सर्व सब्जेक्ट आपण करून बाहेर पडतो त्यावेळेस आपण स्वतः विद्यार्थी डिसाईड करू शकतो की की मी VFXमध्ये चांगला आहे, मी ॲनिमेशनमध्ये चांगला आहे, मी ग्राफिकमध्ये चांगला आहे, मी माझं करिअर कशात करू शकतो. आणि एक सगळ्यात आवश्यक बाब ही असते की सपोज विद्यार्थ्याने जरी VFX निवडलं असलं करिअर करण्यासाठी तरी आपल्याकडे डिग्री झाल्याचा त्याचा फायदा हा असतो की त्याला बऱ्याच बाकीच्या फील्डचं नॉलेज असतं. नाहीतर एखादा डिप्लोमा केल्यानंतर त्याला फक्त तेवढ्यापुरतं नॉलेज होतं. पण आपल्याकडे डिग्री असल्यामुळे प्रत्येक सब्जेक्टचं त्याला नॉलेज होतं आणि त्याला पुढं करिअरमध्ये त्याचा खूप लाभ होतो. तसंच डिग्री केलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच आपल्या पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये स्टुडिओज आहेत. तर त्या स्टुडिओजमध्ये लगेचच जॉबच्या संधी मिळतात. असा 3 वर्षाचा UG कोर्स आणि 2 वर्षाचा PG कोर्स हा स्किलफुल कोर्स दयानंद एज्युकेशन सोसायटीच्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये ॲनिमेशन विभागामध्ये जवळपास 2009पासून चालवला जातो. तसेच एक आवर्जून बाब अशी सांगावी वाटते मला की ज्या भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आहेत, ज्या 12वी नंतर विद्यार्थ्यांना डिग्रीसाठी त्यांचा फायदा होतो, अशा सर्व शिष्यवृत्ती आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेऊ शकतात आणि त्या शिष्यवृत्तीसहित ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतात. तरी ह्या कोर्समध्ये इनरोल झाल्यानंतर तुम्ही जे शिक्षण घेता त्याच्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी कलाटणी मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये खूप चांगली ग्रोथ होते. त्याचबरोबर जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न पडतो की मोस्ट ऑफ ऑल विचार करतात की आपण एकतर इंजिनिअरिंगकडे जावं किंवा डॉक्टरकीकडे जावं. त्यापेक्षा जर तुम्ही स्किल बेस्ड अशा कला शाखेकडे जर आलात तर तुम्हाला त्याचा सगळ्यात एक फायदा हे होईल की नवीन काहीतरी शिकायला मिळेल. जसं आपण मोबाईल टेक्नॉलॉजी खूप लवकर ग्रास्प करतो त्याच प्रकारे तुम्ही ॲनिमेशन पण खूप लवकर ग्रास्प करू शकता. आणि मी म्हणेल की जे अभियांत्रिकीमध्ये तुम्हाला पॅकेजेस मिळतात त्याच्यापेक्षाही चांगले पॅकेजेस तुम्हाला ॲनिमेशनमध्ये आरामशीर मिळू शकतात. आणि तसेच ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही 12वीमध्ये जरी तुम्ही कॉमर्समध्ये 12वी झाली असेल, सायन्समध्ये 12वी झाली असेल किंवा आर्ट्समध्ये झालेली असेल, इव्हन MCBCमध्ये सुद्धा जरी तुमची 12वी झाली असेल तरी तुम्ही ह्या डिग्रीसाठी पात्र आहात.
फक्त तुम्हाला एनरॉल करायचं आहे दयानंद कला महाविद्यालयाच्या ॲनिमेशन विभागामध्ये. तर मी 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कला महाविद्यालयामध्ये स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक सुवर्णा लवंद नाईक, दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागामध्ये मी मागील 10 वर्ष विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये फॅशन डिझायनिंग विभागाची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. या महाविद्यालयामध्ये BA इन फॅशन डिझाईन, MA इन फॅशन डिझायनिंग आणि 1 इयर डिप्लोमा असे 3 कोर्सेस चालतात. आता प्रामुख्याने याच्यामध्ये सांगायचं असं तर की फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमकं काय, म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा पालकांना असा संभ्रम असतो की फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमकं काय येतं त्याच्यामध्ये, आपल्या मुलांनी ते करावं की नाही, ते केल्यामुळं त्यांना पुढे करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतील का, किंवा याला काय स्कोप आहे. याचे प्रचंड असे प्रश्न मी समाजामध्ये ज्यावेळेस वावरत असते त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी असे क्वेश्चन केलेले आहेत. तर मला असं सांगावं वाटतं की फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमकं काय आहे. आता फॅशन डिझायनिंग म्हणजे काय, तर खूप लोकांना असं वाटतं की फॅशन डिझायनिंग म्हणजे टेलरिंग आहे, बट ते बिलकुल असं नाही आहे. तर फॅशन डिझायनिंग करण्यासाठी एक क्रिएटिव्ह माइंड आणि खूप सारे इनोव्हेटिव्ह गोष्टी विद्यार्थ्यांना कराव्या लागतात आणि त्या करत असताना त्यासाठी आवश्यक जे काही नॉलेज लागतं ते सगळं या डिग्रीमधनं त्यांना दिलं जातं. आता फॅशन डिझायनिंगमध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचंच असेल तर तुम्हाला एखादा ड्रेस स्टिच करायचा असेल तो इन जनरल कोणी कुठलाही टेलर तुम्हाला शिवून देऊ शकतो, परंतु फॅशन डिझायनिंगचं वेगळं वैशिष्ट्य असं काय येतं त्याच्यामध्ये, तो ड्रेस कोणासाठी शिवायचा आहे, कस्टमर काय आहे, तो कुठल्या इव्हेंटसाठी तो घालणार आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे, त्याची इकॉनॉमिकल कंडिशन काय आहे, तो कुठल्या एरियामध्ये राहतो, तो ड्रेस त्याला सूट करेल की नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास फक्त एक फॅशन डिझायनर करू शकतो. आजकाल आपण TVवरती सिरियल्समधनं किंवा खूप मोठ्या मोठ्या ग्लॅमरस वर्डवरती बघतो की फॅशन डिझायनरला प्रचंड अशी मागणी आहे. ती का आहे, आणि आजकाल सर्वसाधारण माणूससुद्धा असं विचार करतो की नाही मी पण अप टू डेट दिसलं पाहिजे आणि माझाही ड्रेस 4 लोकांमध्ये शोभून दिसला पाहिजे. तर हे काम फक्त फॅशन डिझायनर्स करू शकतो. आता फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर असे बरेचसाठी कोर्सेस उपलब्ध आहेत, परंतु त्याचं शास्त्रशुद्ध आणि टेक्निकल नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डिग्री आणि PG हे करणं अतिशय आवश्यक आहे. आता फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये पूर्वीपासून म्हणजे मुंबई, दिल्ली अशा मेट्रो सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आपल्या लातूरसारख्या छोट्याशा गावामध्ये याची सुरुवात झालेली नव्हती. पण ही सुरुवात आणि ही गरज ओळखून दयानंद शिक्षण संस्था यांनी 2010 पासून आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये फॅशन डिझायनिंगची सुरुवात केलेली आहे. आणि मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंदही वाटतो की आपले आता 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तर बऱ्याच विद्यार्थिनी फॅशन डिझायनर म्हणून सक्सेसफुल काम करत आहेत. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी आपलं स्वतःचा व्यवसाय म्हणजे बुटीक म्हणजे काय असतं की फॅशन डिझायनर स्टुडिओ असतो तो, की ज्यामध्ये कस्टमाइज म्हणजे कस्टमरच्या अकॉर्डिंगली त्याला ड्रेसेस स्टिच करून दिले जातात, याच्यामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच लोक आपल्या विद्यार्थिनी पासआउट झालेल्या ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थिनी आपल्या फॅशन डिझायनिंग लेक्चरर, इव्हन प्राचार्यसुद्धा झालेले आहेत फॅशन डिझायनिंग कॉलेजेसच्या. तर हे सांगण्यासाठी मला अतिशय आनंद होत आहे. म्हणजे फॅशन डिझायनिंग म्हणजे टेलरिंग बिलकुल नाही आहे. आणि सगळ्यात मला एक महत्त्वाची गोष्ट असं शेअर करावं असं वाटतं की ज्या लोकांना कमी कालावधीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटतो, लवकरात लवकर पैसे कमवण्याची जी संधी त्यांना घ्यावी अशी वाटत असेल तर त्यांनी नक्कीच ह्या कोर्सचा चूज करावं किंवा पसंती द्यावी. कारण डिग्री झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही विद्यार्थी घरी न बसता आपल्या स्वतःच्या पायावर नक्की आणि नक्कीच उभा राहू शकतो, हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते. त्यानंतर सांगायचंच म्हटलं तर आपल्याकडं BA फॅशन डिझाईन डिग्री कोर्स आहे. त्यानंतर त्याच्या पुढं मास्टर म्हणजे MA इन फॅशन डिझायनिंग हा 2 वर्षाचा PG कोर्स आहे. आणि अतिशय एक अशी गोष्ट शेअर करावीशी वाटते की हे 2 कोर्सेस चालत असताना बऱ्याच अशा महिला होत्या की ज्यांना असं वाटतं की आम्ही पण या फील्डमध्ये आलं पाहिजे किंवा आम्हाला पण आमचे स्वतःचे ब्लाउजेस स्टिच करता आले पाहिजेत. या गोष्टीचा विचार करून दयानंद शिक्षण संस्थेने एक डिप्लोमा याची परमिशन दिलेली आहे की ज्या गृहिणी आहेत, महिला आहेत, पण त्या पूर्ण वेळ कॉलेजमध्ये येऊन कॉलेज अटेंड करू शकत नाहीत, तर यांच्यासाठी आपण स्पेशली 1 वर्षाचा पण युनिव्हर्सिटी अंडर असा एक सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सची पण निर्मिती आपल्या महाविद्यालयामध्ये केलेली आहे.
तर मला असं वाटतं की फॅशन डिझायनिंगसाठी बाहेर मेट्रो सिटीमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला दयानंद कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पसंती द्यावी आणि जे शिक्षण तुम्हाला पुणे मुंबई अशा मोठ्या मोठ्या सिटीजमधनं मिळतं, अगदी तेच शिक्षण तुम्हाला अगदी कमी फीसमध्ये दयानंद कला महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. प्लस जे काही बाहेरील विद्यार्थी आहेत म्हणजे आउटसाईड लातूर, त्यांच्यासाठी आपल्याकडं लेडीज हॉस्टेलची सुविधा आहे. त्यानंतर आपल्या दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद कला महाविद्यालयानं म्हणजे कोविडच्या काळामध्ये खूप जणांना असा प्रश्न होऊ शकतो की हा तर प्रोफेशनल कोर्स आहे, पण ऑनलाईनमध्ये कसा घेतला जातो. पण मला सांगण्यासाठी अतिशय आनंद वाटत आहे की कोविडच्या काळातही ऑनलाईनचे जे काही सुविधा लागतात त्या सगळ्या प्रोव्हाइड आम्हाला करण्यात आल्या आणि प्रोफेशनल कोर्स असूनही अगदी चांगल्या पद्धतीनं मागील 1 वर्षामध्ये आमचा पूर्ण सिलेबस आम्ही कंप्लीट केलेला आहे. त्यामुळं कोणालाही अतिशय टेन्शन घेण्याची किंवा संभ्रम होण्याची गरज नाही आहे. जरी अशी सिच्युएशन आली आणि प्रोफेशनल कोर्सला कसं शिकवलं जाईल तर त्याही सगळ्या गोष्टी अतिशय तुम्हाला तुमच्या मनासारख्या इथे मिळून जातील. त्याचबरोबर या डिग्री कोर्सेससाठी जे शिष्यवृत्तीधारक आहेत त्यांना भारत सरकारची स्कॉलरशिप आपल्या महाविद्यालयामधनं मंजूर होते. फॅशन डिझायनिंग BA फॅशन डिझायनिंग कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला असं सांगावं वाटतं की आपली जी 12वी आहे ती कुठल्याही स्ट्रीममधनं म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स किंवा व्होकेशनल तुमचं कुठलंही झालं असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. प्लस अजून एक उपलब्धता आपल्याकडं आहे, जे DDGM म्हणजे ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग हा 3 वर्षाचा डिप्लोमा गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरमध्ये आपण ॲडमिशन देतो. त्यानंतर आपलं जे कला महाविद्यालय आहे किंवा फॅशन डिझायनिंग विभाग आहे हे कोएड आहे, म्हणजे मॅक्झिमम फॅशन डिझायनिंगला या कोर्सला महिलांना प्राधान्य असतं. पण आपल्या महाविद्यालयामध्ये कोएड मीन्स मुलं आणि मुली दोघंही आपल्या या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. तर मी असं सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि तुमचा स्वतःचा बिझनेस स्टँड करायचा असेल, स्वतःचं स्टार्टअप करायचं असेल, स्वतःचं एंटरप्रेनर ओपन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या दयानंद कला महाविद्यालय येथील फॅशन डिझायनिंग विभागातील डिग्रीला ॲडमिशन घ्या असं मी सजेस्ट करू शकते. तसंच तुम्हाला पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आव्हान करते की तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला येऊन व्हिजिट द्यावी. इथे ॲक्च्युअलमध्ये कसं काम चालतं हे प्रत्यक्ष बघितलं जावं, आमच्या मुलांचे प्रोजेक्ट बघितले जावे आणि त्यानुसार सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण ॲडमिशन घ्यावे. धन्यवाद.